गुड मॉर्निंग मित्रांनो, बघू शकता मी आलेलो आहे महारुद्र मंदिराकडे महारुद्राच्या दर्शनासाठी आणि पाठीमागून आप्पासुद्धा माझ्यासोबत दर्शनासाठी आलेले होते आणि मी मध्ये सभागृहामध्ये गेलो, महारुद्राचे दर्शन वगैरे घेतले, मारुतीला प्रदक्षिणा वगैरे घातली आणि दर्शन घेऊन बाहेर आलो. आणि बाहेर बघा सर्व शेतकरी बांधव पावसाच्या प्रतीक्षेत वाट बघत होते, पण पाऊस काही पडेना. सर्व दर्शन घेतल्यानंतर 2-3 मिनटं महारुद्र मंदिरावर सर्वजण बसतात आणि तिथून घरी आल्यानंतर बघू शकता काही ना काही कुठं नको वाढून ठेवला होता. माझे सर्व पैसे पॅन्टीच्या खिशामध्ये होते, सर्व पैसे कोणा पॅन्टीच्या खिशामध्ये असल्यामुळे ते भिजवल्यामुळे सर्व पैसे भिजले होते. आणि मी काहीतरी तिला म्हणत होतो आणि मी म्हणलं आता तू तुझं माझं आवर, माझं हॉटेलचं सामान वगैरे थैलीमध्ये भर, मी आपले पैसे कसे सुकवायचे सुकवतो. काही ना काही कुठं ना करून ठेवला, तुला नीट बघता येणं गेले का, पॅन्टीमध्ये खिशे वगैरे चेक करता येणं गेले का, असंच पैसे सुकवत असताना तिच्यासोबत बडबड करत होतो. आणि तिथून मी पैसे सुकून दूध आणण्यासाठी निघालो. तर पेगर गावणकर बांधव दर शनिवारी चहाचं नियोजन करतात, त्यांनी मला चहा वगैरे घ्यायला लावला आणि चहा मी त्यांचा घेतला आणि नंतर दूध आणण्यासाठी डेअरीवर गेलो. बघू शकता नंतर दूध वगैरे घेऊन आल्यानंतर आपलं मावळा अमृततुल्य हॉटेल चालू केल्यानंतर सर्व ग्राहक बांधव चहाच्या प्रतिसाद होते, त्यांना चांगला आपला मावळा अमृततुल्य गुळाचा चहा स्पेशल बनवून दिला. सर्वांनी चहाचा वगैरे आस्वाद घेतला. नंतर दुपारच्या वेळात मग नंतरच माझ्यासोबत कोणी नव्हतं आणि बाबा अचानक हॉटेलमध्ये आले. बाबाला विचारलं कुठे, बाबा मला कन्नडवाडीचे बोलत सहज गप्पा निघाला. बाबा मला पेगर मला आमचे पाहुणे आहेत आणि बोलत असताना खूप बाबांनी मनोरंजन केलं, खूप हसवलं. एवढे अशी त्यांची बोलीभाषा वगैरे, त्यांची नजर दूरदृष्टी, बाबाला विचारलं वय वगैरे त्यांचं, म्हणजे किती ते अनुभव वगैरे अशा बऱ्याचशा त्यांनी मला गोष्टी सांगितल्या. त्या गोष्टीतून काहीतरी शिकण्यासारखं होतं. एवढं मनोरंजन केलं, एवढं हसवलं, वाटत होतं बाबासोबत असंच गप्पा मारत बसावं. पण बाबालाही पाहुण्यांना भेटायला जायचं होतं. बाबा बऱ्याच वेळ माझ्याजवळ बसलेले होते. बाबांनी बऱ्याच माझ्यासोबत गप्पा वगैरे मारल्या आणि गप्पा मारत असताना खूप बाबा पडत होते. बाबाला मला हळूहळू बाबांनी मला गप्पा वगैरे मारल्यानंतर बाबाही पाहुण्या रावण्यांना भेटायला गेले.